भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चर्चेला विषय ठरलेली घटना समोर आली आहे। सरकारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच कथित जादू टोण्याची संबंधित संशयास्पद पूजा साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ज्या दिवशी ग्रामपंचायत परिसरात बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला आहे। नेमके काय घडले आहे बघूया। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 14 जुलै रोजी सकाळी संशयास्पद पूजा साहित्य आढळून आले। घटनास्थळी लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू, गुलाल तसेच संशयास्पद आकृत्या दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे या दिवशी ग्रामपंचायत परिसरात आरोग्य विभागाची बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी लसीकरण शिबिर सुरू होते। त्यामुळे उपस्थित नागरिक, पालक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झालाय। मी सकाळी 9 वाजे ग्रामपंचायतमध्ये आलो, त्यावेळेस चौक भरलेला होता आणि चौक भरलेला होता तर मी सरपंच साहेबाकडे फोन केला आणि सचिव सरांकडे पण फोन केला। त्यांना सांगितलं का बा ग्रामपंचायतमध्ये चौक, मिरची, लिंबू, अगरबत्ती वगैरे लावून होती। हा जादू टोण्याचा प्रकार असावा असं मला वाटतं। सरपंच साहेबाकडे माहिती दिली आणि सचिव सरांकडे पण दिली। ग्रामपंचायत प्रशासनाने हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत पोलिसात तक्रार दाखल करण्याची सुरुवात केली आहे। संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायत परिसरात यापूर्वीही तोडफोड, कचरा टाकणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे की ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत करण्याचा कोणाचा प्रयत्न आहे, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। मात्र या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार असून सध्या या घटनेकडे कथित जादूटोणा किंवा अंधश्रद्धेशी संबंधित संशयास्पद प्रकार म्हणूनच पाहिले जात आहेत। त्या आमच्या ग्रामपंचायतच्या समोर जादूटोल्याचा प्रकरण झालेला आहे आणि तो जादूटोल्याचा प्रकरण होऊन आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही त्या जादूटोल्याची साकोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। हा प्रकरण मंगळवारी 14 तारखेला रात्री जवळजवळ 2 वाजेच्या सुमारास आम्ही उघडकीस आल्यावर आमचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सचिव, चपराशी सर्व जमून आम्ही सर्व एकमेकाला विचारून आम्ही सर्वजण जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। संबंधित कारवाई म्हणजे असं आहे का तो प्रकरण कोणी जो केला असतील त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होण्याची प्रक्रिया सुरू असून तपासानंतरच या घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे।